आज आपण थोडंसं एक वेगळ्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण फारसं वेगळ्या प्रकारचे युट्यूब बघतो किंवा आपण बाहेर व्याख्यानासाठी जातो आणि बरेच विद्यार्थी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षेच्या अभ्यर्थी आहेत. पण ज्यावेळेस ते वाचन करत असतात आणि वाचन करून किंवा अभ्यास असेल अशा पद्धतीने ज्यावेळेस शेवटी परीक्षेचा प्रश्न येतो आणि त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न विचारला जातो आणि प्रश्नाच्या खाली आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय दिसतात, त्याचे पर्याय विविध त्या प्रश्नाला अनुसरून असणारे पर्याय दिसतात. मात्र विद्यार्थी अभ्यास करून सुद्धा ज्यावेळेस अचूक उत्तराची मांडणी का करत नाही, तर त्याचं समोर एक कारण आहे आणि ते म्हणजे तौलनिकता. आपण ज्या घटकाची मांडणी करतो किंवा जो घटक आपण अध्ययन करतो त्याची तौलनिकता आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळं ते उत्तर आपल्याला जे अचूक आहे ते उत्तराची मांडणी आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्स कमी मिळतात आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की बरेच विद्यार्थी, अभ्यासू सुद्धा विद्यार्थी यामध्ये मार्क्स कमी मिळाल्यामुळे रिझल्ट जो आहे तो निगेटिव्ह. मग यामध्ये नेट सेट परीक्षा असेल किंवा एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा काही बँकिंग एक्झाम आहे, तर ह्या सर्व कोणत्याही परीक्षेची मांडणी मग यामध्ये आपल्याला एमपीएससी चे ऑब्जेक्टिव्ह मोड असेल, यूपीएससी चा सीसॅट पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह मोड असेल, बँकिंग ऑब्जेक्टिव्ह मोड असेल, नेट सेट तर ऑब्जेक्टिव्ह मोड आहेतच. या सगळ्या परीक्षा ह्या मायनस सिस्टीम आहेत, याला आणखी मायनस सिस्टीम लागू झालेली नाही. पण ज्यावेळेस आपली अध्ययन जे आहे तर या अध्ययनामध्ये आपली तौलनिकता असते त्यावेळेस आपली एकूण जे मांडणी ते फार महत्त्वपूर्ण मानली जाते आणि आपण योग्य अचूक उत्तराची मांडणी करू शकतो. मग कशा पद्धतीने मांडणी करता आला पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे? अभ्यास हा तौलनिक पद्धतीने केला पाहिजे, तौलनिक पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. मी थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्या घटकाची म्हणजे नेमकी तौलनिकता काय असते हे तुम्हाला समजून येईल. प्रश्न लोकसेवा आयोग असेल किंवा म्हणजे नेटसेट एजन्सी असेल किंवा परीक्षा घेणारे म्हणजे यामध्ये जे आहे नेट परीक्षा होते, सेट परीक्षा होते, मग ह्याचा रोख जे सर्वसाधारण स्वरूपाचे अगोदर प्रश्न म्हणजे एक प्रश्न विचारला जायचा आणि त्याच्या खाली जे आहे 3-4 पर्याय दिले जायचे. हे सर्वसाधारण स्वरूपाचे पर्याय आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता विधान आणि कारण अशा पद्धती 2 विधान दिली जातात, ए आणि बी, आणि त्या पद्धतीने विधान ए आणि विधान ब आणि त्याला अनुसरून यामध्ये जे आहे तर खाली जे आहे तर यामध्ये आपल्याला एकूण जे आहे 4 पर्याय दिले जातात आणि मग आपल्याला एकूण उत्तराची मांडणी करावी लागेल. म्हणजे काही प्रश्न हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत, काही प्रश्न तथ्य वजा आहेत त्याच विषयी, काही प्रश्न तौलनिक स्वरूपाचे आहेत, काही प्रश्न यामध्ये ऐतिहासिक म्हणजे पाठिंबाची पार्श्वभूमी आणि वर्तमान स्थिती यांचा अधोरेखितपणा लक्षात घेऊन मांडणी केलेली असते. अशा स्वरूपाचे काही प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे विद्यार्थी प्रश्न समजून घेत नाही आणि विद्यार्थी तिथं जे आहे तर या ठिकाणी कमी पडतात. म्हणून आपल्या उत्तरामध्ये जे आहे तर महत्वाची भूमिका म्हणजे आपले वाचन हे तौलनिक असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपला सराव जो आहे तर आपण काय केलं पाहिजे, टेस्ट सिरीज ला सामोरं गेलं पाहिजे. तरच तुमचे एकूण कॉन्फिडन्स म्हणजे आपण कुठे आहोत हे आपल्याला समजेल. आपण नुसतं अभ्यास करत चालू आहे आणि आपण टेस्ट एक्झाम काही देत नाहीये मग किंवा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ते आपण सोडवत नाही, मग तुम्हाला आपण किती पाण्यामध्ये आहोत हे आपल्याला लक्षात येणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला या घटकाची मांडणी करावी. थोडंसं आपण पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया की कशा पद्धतीने मांडली आहे. थोडंसं पाठीमागे जाऊया. हे लेक्चर तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण होणार आहे. आता पहा 1951 1950 51 तर 1956
या कालखंडामध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना पार पडली, ज्यामध्ये आपण कृषी क्षेत्रावर आपण भर दिला आणि यामध्ये हेरॉड आणि डॉबर या प्रतिमानाचा वापर केला. आता हे प्रतिमानाचा वापर वगैरे तो भाग वेगळा आहे, आलं लक्षामध्ये. थोडस आपण कोणत्या घटकावर भर दिला होता तो आपण लक्षात घेऊया. आणि आपल्याला असं दिसेल की नंतर जे आहे 1956 ते 1961 भारताची दुसरी पंचवार्षिक योजना पार पडली, ज्यामध्ये आपण कशावर भर दिला? उद्योग क्षेत्रावर. ठीक आहे, थोडी तारीख लिहूया इथे. 7/25. आपण कशावर भर दिला? उद्योग क्षेत्रावर भर दिला. त्यानंतर 1961 ते 1965 हा कालावधी आहे, ज्यामध्ये आपण कोणत्या पंचवार्षिक योजनेवर भर दिला? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवर पुन्हा आपण शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र याकडे भर दिला. म्हणजे भारताने 1950 मध्ये जे आहे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था ज्यामध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था यांचं संमिश्रण असणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. संपूर्णतः अमेरिकेसारखी भांडवलशाही अर्थव्यवस्था नाही किंवा यामध्ये रशियासारखी असणारी, म्हणजे आता रशिया या वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे, मात्र पूर्णतः साम्यवादीही नसणारी अर्थव्यवस्था, अशी संमिश्र स्वरूपाची असणारी अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. याला आपण काय म्हणतो? मिक्स्ड इकॉनॉमी, संमिश्र अर्थव्यवस्था. आता हे पर्व सुरू झालं आणि यामध्ये वेगळ्या घटकावर हळूहळू जे आहे म्हणजे कृषी आणि कृषी आधारित उद्योगधंदे, त्याचबरोबर उद्योग आणि उद्योगाशी निगडीत इतर काही घटक याच्यावर भर दिला गेला. आणि शेती आणि उद्योग या दोन्ही घटकावर भर दिल्यामुळे आपल्या एकूण जे आहे तर यामध्ये कृषी उत्पादनामध्ये वाढ होत होती आणि उद्योग वाढल्यामुळे यामध्ये रोजगार वाढत होता आणि रोजगार वाढल्यामुळे लोकांकडे जे आहे उत्पन्न वाढत होतं आणि उत्पन्न वाढला की यामध्ये उपभोग वाढत होता आणि वाढलेला उपभोग म्हणजेच मागणी वाढली आणि मागणी वाढल्यामुळे एकूण साहजिकच यामध्ये काय होत होता? पुरवठा यामध्ये जे आहे वाढत होता आणि हा वाढलेला पुरवठा जे आहे तर हे मागणी वाढत होती आणि मागणी वाढण्यासाठी पुरवठा वाढत होता आणि एकूण जे आहे त्यामुळं एकूण आपल्याला उद्योग हे वाढवावे लागत होते आणि अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होतो. आता यामध्ये आपल्याला असं दिसेल की 1950-51 मध्ये मग भारताचं किती अन्नधान्य उत्पादन होतं? तर हे किती होतं? 56 मिलियन टन. किती होतं? 56.82 मिलियन टन एवढं अन्नधान्य होतं. हळूहळू यामध्ये वाढ होत गेली, पण यामध्ये म्हणजे हे नंतर 1960-61 मध्ये हे 80 मिलियन टनापेक्षा यामध्ये वाढ झाली. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये 2024-25 च्या आकडेवारीनुसार यामध्ये 250 मिलियन टन एवढं अन्नधान्य सांगितले जातं. आता आकडेवारी खरी आहे की खोटी आहे तोही संशोधनाचा भाग, मात्र ठीक आहे आपण मानूया शासनाने दिलेली आकडेवारी खरी आहे. तर 250 मिलियन टन पेक्षा अन्नधान्याचं उत्पादन यामध्ये आज परिस्थितीमध्ये वाढलेलं आहे. संदर्भ असा आहे की आपली तौलनिकता आपण लक्षात घेतली गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला क्रम महत्वपूर्ण आहे. क्रमाकडे आपण जाऊया. येस. तर यानंतर आपल्याला काय दिसेल की 1967 साली आपल्याला माहिती आहे हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन यामध्ये घडून आली, जे आपण एम स्वामीनाथन जे आहे यांना हरित क्रांतीचं जनक मानतो, बरोबर आहे. त्यानंतर ही हरित क्रांती घडून आल्यामुळे फूड ग्रेन जे आहे अन्नधान्य उत्पादन जे आहे हे अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, बरोबर आहे. मात्र या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसेल की अन्नधान्य उत्पादन वाढ होत होती, मात्र ज्यावेळेस पारंपरिक पिकाऐवजी व्यापारी पिकं जे आहे याचं उत्पादन ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस आपली निर्यात जे आहे
तर निर्यात त्याचा वाढीवर परिणाम होत असतो आणि त्या कालखंडामध्ये आपल्याला तेच घडून आलं, जे पारंपरिक पिकं जी आहेत याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं, मात्र जे व्यापारी पिकं जे आहेत, फळबागायती शेती आहे, त्याचं उत्पादन यामध्ये कमी होतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला असं बदल घडून आला, आपला देश फक्त 15 दिवस चालेल एवढं परकीय चलन आपल्याकडे, किती 15 दिवस चालेल। आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की 1900 नंतर, म्हणजे हे नंतर पंचवार्षिक योजना वगैरे जे आहे, तर हा घडामोडी मोठ्या प्रमाणामध्ये घडून आला। आपल्याला थोडस उत्तरामध्ये कशा पद्धतीनं तौलनिकता असावी, आलं लक्षामध्ये, उत्तरामध्ये तौलनिक आपण कशा पद्धतीने अध्ययन केले पाहिजे हा मूळ मुद्दा आहे, म्हणून याच संपूर्ण या घटकाची मांडणी त्या पद्धतीने चालू। आपल्याला प्रत्येक घटक मी तिथपर्यंत जाईल, सगळे घटक याला अर्थ नाहीये, जे आपल्याला काय केलं पाहिजे नेमकं ते आपल्याला लक्षात येईल। तर आपला देश 15 दिवस चालेल एवढं परकीय चलन आपल्याकडे होतं। त्यावेळेस आपण त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते। मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर घेण्यात आलं आणि ते म्हणजे राजकीय व्यक्ती नव्हते, तर त्यामध्ये प्रदेशामध्ये ते प्रोफेसर या पदावर होते। त्यांना या ठिकाणी जे आहे अलेक्झांडर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना होकार त्यांना मिळाला आणि ते राज्यसभेवर त्यांना घेण्यात आलं आणि त्यांना अर्थमंत्री अर्थमंत्री हे पद त्यांना दिले गेलं। आणि त्यांना ज्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव यांनी पूर्ण अधिकार दिले की बाबा तुम्ही तुमचं अर्थपणाला लावा आणि आपल्या देशाला वाचवा, अशा पद्धतीने एक भूमिका घेतली। आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आता हे काय आपल्याला माहित असावं, 1945 ला याची स्थापना झाली, वर्ल्ड बँक आणि IMF असो, तर त्याचे सल्लागार होते, कोण होते, मनमोहन सिंग हे सल्लागार होते। आणि पी.व्ही. नरसिंहराव यांना अशा पद्धतीचा माणूस पाहिजे होता की जो राजकारणाच्या बाहेरचा, जे राजकारणी तो व्यक्ती नसावा, मात्र तो अर्थशास्त्रीय विश्लेषक किंवा अर्थशास्त्रामध्ये पारंगत असावा, सर्वसमावेशक विचारसरणीचा असावा, असा माणूस पाहिजे। आणि ते गुण मनमोहन सिंगांमध्ये होते। मनमोहन सिंग यांना लाभले आणि अर्थ मंत्रालय सांभाळल्यानंतर यामध्ये आपल्याला असं दिसेल की त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला, ते म्हणजे काय की 200 टन सोनं हे आपण जे आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे आपण गहाण ठेवलं आणि त्यावेळेस आपल्याला जे आहे तर त्याच्या बदल्यात 6 अब्ज डॉलर्स एवढा कर्ज पुरवठा झाला। आता काही पुस्तकं सुंदर ह्याच्यामध्ये वेगळा आकडा, मिश्रापुरी यांच्या पुस्तकामध्ये वेगळा आकडा, उमा कपिला यांच्या पुस्तकामध्ये आकडा, ठीक आहे, आपण मानूया की 6 अब्ज डॉलर्स एवढा कर्ज पुरवठा प्राप्त झाला। पण हा कर्ज पुरवठा प्राप्त होत असताना किंवा हे जे आहे तर हे कर्ज देत असताना IMF आणि यामध्ये जागतिक म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांनी काय सांगितलं माहिती की बाबा आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा देऊया, पण तुम्ही काय केलं पाहिजे, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण स्वीकारलं। काय स्वीकारलं पाहिजे, जागतिकीकरण, खाजगीकरण म्हणजे खाऊचे धोरण जे आहे हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे, बरोबर। म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये आपण बघतो एखादा विलन असतो आणि तो विलन काय करतो, एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला असं म्हणतो, बरोबर, हात वर कर नाही तर गोळी घालेल। तशी परिस्थिती भारताची झाली होती। म्हणजे एकतर देशामध्ये 15 दिवस चालेल एवढं परकीय चलन प्राप्त, म्हणजे एवढं फॉरेन करन्सी आपल्याकडे होतं आणि आपण सोनंही गहाण ठेवलं होतं, मात्र कर्ज घेत असताना त्यांनी अट लादली आणि आपल्याला ती अट स्वीकारावी लागली। म्हणजे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण स्वेच्छेने स्वीकारलेले घटक नाही, हे लादलेले घटक आहे, आलं लक्षात। आणि मग आपण स्वीकारलो LPG म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे घटक आपण स्वीकारले आणि खऱ्या अर्थानं यामध्ये आपल्याला
जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये बदल झाला. मग यामध्ये नाणी बाजार, मनी मार्केट, कॅपिटल मार्केट याच्यामध्ये बदल झाला. आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. म्हणजे नाणी बाजारामध्ये जर आपण म्हटलं तर यामध्ये वेगळ्या प्रकारचे, मग यामध्ये बँक रेट असेल, रॅपो रेट असेल, रिव्हर्स रॅपो रेट असेल, सीआरआर असेल, त्याच पद्धतीने एसएलआर असेल. मीन्स बँक रेट, रॅपो रेट, आरआर मीन्स रिव्हर्स रॅपो रेट, कॅश रिझर्व्ह रेशिओ, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ, पीएलआर असेल. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल. बँकांना स्वायत्तता दिली गेली. परदेशी बँकांना भारतामध्ये येण्याची मुभा दिली गेली. देशातील खासगी वित्तीय घटक आहेत, मग यामध्ये बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स असेल, अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे फिनान्स आहेत ते घटक वाढले. परदेशी बँका वाढल्या, देशातील असणाऱ्या खासगी बँका वाढल्या, म्हणजे एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस असेल, कोटक असेल, अशा बँका मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या. आणि त्यामुळं एकूण जे आहे नाणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. भांडवल बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे भांडवल बाजारामध्ये काय म्हणतो आपण? कॅपिटल मार्केट. ओके. आणि कॅपिटल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला यामध्ये आपल्याला सगळे. म्हणजे सेबीची स्थापना 1988 रोजी झाली. वैधानिक दर्जा 1992 ला प्राप्त झाला. हे काय करते? शेअर बाजार नियंत्रण ठेवण्याचं काम करते. सेबी मीन्स सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. तर आपल्याला असं दिसेल की हे भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा घडून आल्या. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे मोठे जे आहे, म्हणजे आज आपल्याला दिसतं की मोठमोठे रेल्वे आहे, म्हणजे टोल नाके वगैरे वगैरे, बरोबर. तर यामध्ये काय बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अशा पद्धतीने ते धोरण होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर या घटकावर मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या. त्याच पद्धतीने आपल्याला असं दिसेल की जे लघु उद्योग आहेत, अभित भूषण समिती यांच्या शिफारशीनुसार यामध्ये लघु उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. म्हणजे आपल्याला पीएसटी मीन्स प्रायमरी सेक्टर आणि थर्ड सेक्टर. प्रायमरी सेक्टर म्हणजे प्रमुख कृषी क्षेत्र, बरोबर आहे. यामध्ये द्वितीय क्षेत्र होतं. मग यामध्ये वाहतूक, दळणवळण, लघु उद्योग असेल, मोटर उद्योग असेल, आणि तृतीय क्षेत्र म्हणजे यामध्ये सेवा क्षेत्र आहे. आता यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. एकूण जे आहे उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये वाढ होत होती आणि त्या घटकावरच भर दिला गेला. काय झालं त्यावेळेस? त्या घटकावरच भर दिला गेला. मात्र सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे? म्हणजे ज्यावेळेस भारताची लोकसंख्या 1950-51 मध्ये भारताची लोकसंख्या 36 कोटी, बरोबर आहे. जवळपास 1991 पर्यंत ही लोकसंख्या किती झाली? 84 कोटी. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 102 कोटी. 2021 नुसार भारताची लोकसंख्या 140 कोटी, बरोबर. म्हणजे आकडेवारी सांगते ना. तर ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने हे जास्तीत जास्त रोजगार देणारा घटक कोणता आहे? कोणता आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देतो तो घटक? शेती क्षेत्र आहे, बरोबर आहे. पण आर्थिक सुधारणा कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाची चूक, सगळ्यात महत्वाची उणीव म्हणजे त्यांनी काय केलं? शेती क्षेत्रावर जे आहे, शेती क्षेत्र आहे, हे शेती क्षेत्र दुर्लक्षित मानलं. काय केलं? शेती क्षेत्र दुर्लक्षित मानून उद्योग आणि सेवा क्षेत्रावर, उद्योग आणि सेवा क्षेत्र याच्यावर भर दिला. आणि त्यामुळं हळूहळू शेती क्षेत्रातील जे खाजगी गुंतवणूक जे आहे, हे खाजगी गुंतवणुकीपेक्षा सार्वजनिक गुंतवणूक जे आहे, ते सार्वजनिक गुंतवणूक जे आहे काय झाली? घटली. त्यामुळे उत्पादन, नफा आणि खर्च याचा ढाचा कोलमडू लागला आणि नैराश्याच्या अवस्थेमध्ये हळूहळू शेतकरी काय करू लागला? आत्महत्या करू लागला. हे ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं, हे काय झालं? सरकारच्या म्हणजे पहा, हे नंतर सरकार या ठिकाणी 2004 मध्ये जे आहे मनमोहन सिंग हे पुन्हा काय झाले? सॉरी, अगोदर अर्थमंत्री होते 1991 कालखंडामध्ये. नंतर 2004 मध्ये त्यांना प्राईम मिनिस्टर या पदावर ते विराजमान झाले.
2004 मध्ये इथल्या घटना मग त्याच्या लक्षात आलं की बाबा शेती क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय काही खरं नाही. कोलाइन हूवर म्हणून एक अर्थ होता. कोलाइन हूवर त्याने काय सांगितलं होतं माहिती? सगळ्यात प्रथम शेती क्षेत्राचा विकास झाला. काय झाला पाहिजे? सगळ्यात प्रथम शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. जर शेती क्षेत्राचा विकास झाला नाही तर जे अन्य क्षेत्र दुर्लक्षित असेल ते शेती क्षेत्रच असं असेल की जे अन्य क्षेत्राला बाधित करेल. म्हणजे बाबा शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे त्याच्यावर अगोदर भर द्या. आणि शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे जर बाधित होणारे जर इतर क्षेत्र असतील तर शेती क्षेत्राशिवाय भर दिल्याशिवाय पर्याय नाही. हे कोलाइन हूवर यांनी सांगितलं होतं. मनमोहन सिंग हे उत्कृष्ट अर्थतज्ञ होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा काय सांगितलं त्यांनी. मग त्यांनी 2004 मध्ये पहा किसान कृषी आयोग हा स्थापन बरोबर. एम स्वामीनाथन जी हरित क्रांती 1967 झाली त्यांना त्याचा अध्यक्ष केलं. किसान कृषी आयोग जे आहे त्याचा त्यांना अध्यक्ष केला. 2005 मध्ये कृषी कार्बनिक योजना ही अंमलात आली. 2006 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अंमलात आणली गेली. 2008 मध्ये आपल्याला असं दिसेल की 80,000 कोटी हे शेतकऱ्यांची काय केली. 80,000 कोटीची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली बरोबर आहे. त्यानंतर 2010 मध्ये परत शेती क्षेत्राचा विकास जर 4% वाढला पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं. हळूहळू शेती क्षेत्रामध्ये वाढ होऊ लागले होते. अलीकडच्या सरकारने शेती क्षेत्राकडे काय परिस्थिती झाली तुम्हाला दिल्लीच्या आंदोलनावरून बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिल्लीमध्ये आंदोलन करावं लागतं. ही बाब आतापर्यंत हा घटक. आता तुम्ही म्हणाल की तौलनिकता कुठे आहे. म्हणजे जे तौलनिक उत्तर असलं पाहिजे ते कुठे आहे सांगतो. 1991 मध्ये आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रावर भर दिला. शेती क्षेत्र गौण मानलं बरोबर आहे. शेती क्षेत्र इथं गौण मानलं. खाजगी गुंतवणुकीपेक्षा यामध्ये सार्वजनिक गुंतवणूक जे आहे म्हणजे सरकारी गुंतवणूक आहे ते काय झाली घटली गेली बरोबर. आणि नंतर सरकारच्या लक्षात आल्यानंतर 2004 पासून हे सुधारणा कार्यक्रम त्यांनी लक्षात घेतले. मग अन्नधान्य उत्पादन आणि उत्पादकता वाढू लागली. आपण काही अन्नधान्य जे आहे निर्यात करण्यासाठी सक्षम सुद्धा झालो. काही बाबी आपण आयातच करतो. म्हणजे असं नाही की आपला व्यवहार तो चांगला देश झालाय आणि आपला व्यवहार तो हा अनुकूल झालाय अजिबात नाही. जवळपास स्वतंत्र 1947 पासून ते आज तागायत 2025 चालू आहे. जानेवारी 25 या कालखंडामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा फक्त असा कालखंड असेल की भारताचा व्यवहार तोल समतोलित राहिलेला आहे. आधिक्य चाललेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे हे घटक आपल्याला जे आहे ते लक्षात घ्यायला हवं. शेती क्षेत्रामध्ये यामध्ये गुंतवणूक कमी झाल्यामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आणि शेती क्षेत्राचा हिस्सा यामध्ये लुटू लागला. ही मांडणी यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण आहे. आता तौलनिकता 1950-51 मध्ये शेती क्षेत्राअंतर्गत राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा. राष्ट्रीय उत्पन्न इथे मानूया आपण नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न अंतर्गत शेती क्षेत्राचा हिस्सा 1950-51 मध्ये हा किती टक्के होता. हा जवळपास 57%. 57% होता. तो 2024-25 या आकडेवारीनुसार किंवा यामध्ये आपण 25-26 म्हणूया चालू वर्षी तसे तर तिमाही आकडेवारी मार्च मध्ये येतात.
मात्र 2024-25च्या आकडेवारीनुसार यानुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा किती आहे? 14% आहे. बरोबर आहे. हे कशाच्या बाबतीत? शेती क्षेत्राच्या बाबतीत, ज्यामध्ये लोकसंख्या आज सुद्धा म्हणजे पूर्वी 1950-51 मध्ये ही लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या किती होती? 80%च्या पुढे होती. आज लोकसंख्या किती आहे? शेतीवर आधारित असणारी लोकसंख्या ही 57 ते 58% आहे. प्रत्यक्ष काम करणारी लोकसंख्या 52% शेतीमध्ये काम करतात. बरोबर आहे. मग विकास झाला आपण म्हणतो. दुसरीकडे यामध्ये आपली असं म्हणतो की 1950 इथं आपण उद्योग क्षेत्र मानूया. 1950-51 मध्ये उद्योग क्षेत्राचा हिस्सा हा म्हणजे द्वितीय आणि तृतीय क्षेत्र आपण एकत्रित मानूया, हा 27% होता. आज 2024-25च्या आकडेवारीनुसार हा टक्का जो आहे 65% पर्यंत गेलेला आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये एकूण रोजगार जे आहे ते रोजगाराचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे 40% सुद्धा रोजगार यामध्ये नाही. आलं लक्षात? हे वास्तविकता आहे. हे लक्षात घ्यायला हवं. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. नियोजनकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. जे भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ज्याला आपण शेती मानतो, हे राष्ट्रीय उत्पन्नाअंतर्गत प्रमाण काय झालं? 57% वरून काय झालं? 14%. ठीक आहे. अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगतो की एखादा देश हा विकसित होऊ लागतो त्यावेळेस प्राथमिक म्हणजे प्रायमरी सेक्टरचा हिस्सा कमी होऊ लागतो आणि द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा हिस्सा वाढू लागतो. वाढू लागतो म्हणजे तर ठीक आहे. या सिद्धांताप्रमाणे भारताच्या बाबतीत झालं. मात्र या ठिकाणी जे आहे तर सेकंड आणि थर्ड सेक्टरचं यामध्ये हिस्सा वाढतो. याचा अर्थ प्रायमरी क्षेत्राचं उत्पन्न कमी होतं का? बरोबर आहे. मग लोकसंख्या अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर आज 2 ते 3% लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतामध्ये हे का प्रमाण कमी आहे? 57% का कमी आहे? 57% लोकसंख्या शेतीवर अवलंबून, 52% लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करते. म्हणजे हे थोडंसं तौलनिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे? तौलनिकता लक्षात घेतली पाहिजे. आणि यामध्ये आपल्याला असं दिसेल की एकूण सेवा क्षेत्राचा हिस्सा यामध्ये वाढत आहे आणि यामध्ये शेती क्षेत्राचा हिस्सा घटतो आहे. सैद्धांतिक प्रमाणे ठीक आहे. मात्र हिस्सा कमी होणं म्हणजे उत्पन्नाचं प्रमाण कमी होणं नाही, उत्पन्नाचं प्रमाण वाढलं पाहिजे. शेती क्षेत्राच्या माध्यमातून उत्पन्नच वाढते नाही. शेती क्षेत्राला मिळणारी सबसिडी किती आहे? किती आहे? 2%. आलं लक्षामध्ये? विकसित देशांची तुलना केली तर आपण मायनस मध्ये ते प्रमाण जातं. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आकडेवारी वजा जर त्याची तुलनात्मक मांडणी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला निश्चित कळेल की एकूण मांडणी काय आहे. मग आता प्रश्न विचारले जातात. प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की आपण थोडंसं लक्षात घेऊया. म्हणजे तौलनिकता काय आहे, उत्तर तौलनिक कसं असतं हे तुम्हाला लक्षात आलं. थोडंसं उत्तर तौलनिक कशा पद्धतीने? एक विधान ए आणि विधान बी. ओके. म्हणजे ज्या राज्यात लोकसेवा आयोग परीक्षा होतात, ठीक आहे, त्या परीक्षेमध्ये सीसॅट मध्ये किंवा अन्य काही नेटसेटच्या परीक्षा होतात, त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात. विधान ए, आर्थिक सुधारणा कालखंडामध्ये शेती उत्पादनात वाढ होऊन शेती क्षेत्र वाढले. विधान 2, आर्थिक
सुधारणा काळात शेती क्षेत्र मागास राहण्याचे कारण शेती क्षेत्र उपेक्षित ठेवल्याचा तो परिणाम होता. ओके, आता इथं ए विधान ए आणि विधान ए व विधान बी बरोबर असून विधान बी हे ए चे समर्पक उत्तर आहे. ओके, बी विधान ए हे चूक व विधान दोन किंवा विधान बी हे बरोबर आहे. सी वरील दोन्ही विधाने बरोबर. डी वरील दोन्ही विधाने चूक. दिस फॅक्ट पहा, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. विधान एक काय आहे? आर्थिक सुधारणा कालखंडात शेती उत्पादनात वाढ होऊन शेती क्षेत्र वाढले. दुसरं विधान काय आहे? आर्थिक सुधारणा काळात शेती क्षेत्र मागास राहण्याचे कारण शेती क्षेत्र उपेक्षित ठेवल्याचा तो परिणाम होतो. बरोबर, ह्याच्यामध्ये हे जे विधान ए आणि बी दिलेलं आहे, ज्यावेळेस दोन विधानं आपण समजून घेतो आणि त्याला यामध्ये पर्याय सुचवतो, त्यातील अचूक कोणता आहे हे ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस आपले उत्तर चुकण्याची मीमांसा नसते. उत्तर अचूक येऊ शकतं, मात्र त्याची साठी आपल्याला काय पाहिजे? तौलनिकता. आपली अध्ययन मीमांसा ही तौलनिक असेल तरच अचूक उत्तराची आपण निवड करू शकतो. आलं लक्षात? अन्यथा नाही. मग या ठिकाणी कोणतं आहे? विधान ए आणि विधान बी बरोबर असून विधान बी हे ए चे समर्पक उत्तर आहे. हा एक पर्याय आहे. बरोबर आहे. दुसरा आहे विधान ए आणि ए हे चूक व विधान बी हे बरोबर आहे. हा एक पर्याय आहे. वरील दोन्ही विधाने बरोबर, वरील दोन्ही विधाने चूक. आलं? कन्फ्युजन होते की कन्फ्युजन? म्हणजे तुमचा अभ्यास असून सुद्धा या ठिकाणी तुम्ही जे आहे तुम्हाला कालावधी माहित आहे, आकडेवारी माहित आहे, मांडणी ही माहित आहे, मात्र ज्यावेळेस अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपले जवळपास 80% उत्तर चूक निघण्याची शक्यता असते. अभ्यास करून सुद्धा ठीक आहे. काही वेळेस तौलनिकता हा घटक मांडणी केली असेल त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. आपण काय पाहिलं? आर्थिक सुधारणा कालखंडामध्ये शेती क्षेत्राकडे आपण यामध्ये भर दिला का त्याची उपेक्षा केली? काय आहे? काय केली आपण? उपेक्षा केली. म्हणजे हे विधान बरोबर आहे का? आर्थिक सुधारणा कालखंडात शेती उत्पादन वाढ होऊन शेती क्षेत्र वाढले असं म्हणता येईल का? बरोबर आहे. शेती क्षेत्र उत्पादन वाढलेलंच नाही, कारण सार्वजनिक गुंतवणूक खाजगी गुंतवणुकीपेक्षा सार्वजनिक गुंतवणूक कमी झाली. म्हणजे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पेक्षा जे आहे
गव्हर्नमेंटचे जे असणारे इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते कमी झाले, म्हणजेच त्या ठिकाणी उत्पादन आणि उत्पादकता काय झाली, कमी झाली. बरोबर. विधान बी दिलेलं आहे. आर्थिक सुधारणा काळात शेती क्षेत्र मागास राहण्याचे कारण शेती क्षेत्र उपेक्षित ठेवल्याचा तो परिणाम होतो. बरोबर. हे विधान बी बरोबर आहे. मग याचे पर्याय पहा आपण कोणते येऊ शकतात. विधान ए व विधान बी बरोबर असो. आता विधान काय सांगते पहिला विधान ए आणि विधान बी बरोबर, म्हणजे साहजिकच इथंच हे उत्तर काय झालं, पर्याय इथं काय झालं, चुकलेलं आहे. आलं लक्षामध्ये. पुढे विधान बी हे ए चे समर्पक उत्तर होऊ शकत नाही. बरोबर. आता या ठिकाणी विधान ए हे चूक व विधान बी हे बरोबर आहे. त्यामुळे हा पर्याय जो आहे तो काय आहे, हा बरोबर आहे. आलं लक्षात. सॉरी सॉरी बी हा जो पर्याय आहे तो काय झाला या ठिकाणी, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. बी हा पर्याय काय आहे या ठिकाणी, बरोबर आहे. हे काय सांगते, ए विधान चूक आणि विधान बी हे कसं आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हे होऊ शकत नाही, तिसरा पर्याय होऊ शकत नाही. वरील दोन्ही विधान बरोबर होऊ शकत नाही आणि या ठिकाणी वरील दोन्ही विधान चुकीचे होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी विधान ए हे काय आहे, चूक आहे आणि विधान बी हे काय आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी हे पर्याय वरील दोन पर्याय अगोदर दिले. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने आपण अध्ययन करणं हे गरजेचं आहे. विशेषतः नेटसेट सारख्या परीक्षा आणि संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग आणि इतर काही स्पर्धा परीक्षामध्ये अलीकडे या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्या पद्धतीने आपली अध्ययनाची मीमांसा ही तोलणी असली पाहिजे. या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेल्या लेक्चरमध्ये आपण नंतरच्या घटकाची मांडणी करूया. ओके.